नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा हा जो व्हिडिओ बनवतो आपण त्याच्यामागे महत्वाचं कारण म्हणजे समर 2024 एक्झामिनेशन, ज्या की उन्हाळी परीक्षा आहे 2024च्या. याच्यात मी काही महत्वाचे तुम्हाला अपडेट सांगणार आहे, जे की ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग राहिलेले आहेत आणि जे आता करंटली चालू वर्षामध्ये शिकत आहेत. फॉर एक्झाम्पल सेकंड इयर मध्ये आहेत किंवा फर्स्ट इयर मध्ये आहेत, आणि जे सेकंड इयर मध्ये असताना फर्स्ट इयरचे काही बॅकलॉग सब्जेक्ट त्यांचे बाकी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी काही आता महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या कदाचित तुमच्या माहितीत येऊन गेल्या असतील, परंतु तरी देखील मी जे सांगत आहे त्या पद्धतीने आपण त्याच्याकडे लक्ष द्यावे. बघा, सर्वात पहिले आपण बोलू प्रॅक्टिकल एक्झामिनेशन बद्दल. तर हे आपलं NSBT कडनं आलेलं 2023-2024 अकॅडमिक इयर साठीचं अकॅडमिक कॅलेंडर, ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एक्झाम ज्या आहेत त्या एप्रिल 10 पासून ते 19 एप्रिल 2024 पर्यंत घेण्याचे निर्देश तंत्र शिक्षण विभागाने दिलेले आहेत. ज्याच्यामध्ये तुमची परीक्षा ही प्रॅक्टिकल एक्झाम 2024 ही 10 एप्रिल पासून सुरू होणार आहे. 10 एप्रिलला तुमचा पहिला पेपर असेल, त्यानंतर 11 तारखेला तुम्हाला रमजानची सुट्टी असेल, नंतर 12 तारीख, 13 तारीख, 15 आणि 16, तर ह्या 19 तारखेच्या आत ह्या प्रॅक्टिकल एक्झाम तुमच्या संपणार आहे. तर तुमच्यासाठी 9 एप्रिल पर्यंत जे आहे, 9ला तर गुढीपाडवा आहे, तर 8 एप्रिल पर्यंत तुम्हाला तुमचे मॅन्युअल्स वगैरे सर्व ड्यूज वगैरे क्लिअर करून तुम्हाला तुमचे मॅन्युअल्स रेडी ठेवायचे, सर्टिफिकेशन करून घ्यायचे, सबमिशन करून घ्यायचे. यासोबतच तुम्हाला जे काही तुमचे ड्यूज वगैरे असतील, ब्रेकेज असतील, ते सर्व क्लिअर करून तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे जनरेट झालेलं असणार आहे ते तुम्हाला घेऊन ठेवायचे. हॉल तिकीटची एक ओरिजिनल प्रिंट जी असेल तिला व्यवस्थित लॅमिनेशन करून ठेवा. त्याच्यानंतर कारण की तुमचे जे थेअरी पेपर आहे हे मे मध्ये सुरू होणार आहे, तर होऊ शकतं ते हॉल तिकीट फाटू शकतं किंवा इतर काही गोष्टी असू शकतात. तर जे ओरिजिनल लॅमिनेशन आहे त्याला इन्स्टिट्यूटचा लोगो, जो सिम्बॉल असेल किंवा जो शिक्का असेल त्याच्या सोबत, एक्झामिनेशन डिपार्टमेंटच्या सही सोबत, हेड ऑफ द इन्स्टिट्यूटच्या सही सोबत तुम्हाला ते लॅमिनेट करून ठेवायचे. त्याच्या 2 ते 3 झेरॉक्स काढून ठेवायचे आहे. एक झेरॉक्स ही कायमस्वरूपी तुमच्या सोबत ठेवायची. त्यानंतर त्या हॉल तिकीटवर जो तुमचा सीट नंबर येईल तो तुम्हाला तुमच्या सर्व मॅन्युअल्स वर लिहायचा आहे. हे झालं प्रॅक्टिकल एक्झामच्या बाबतीत. आणि यानंतर आता अ, पण एक वेगळा मुद्दा जो आहे तो डिस्कस करूया. हे आमच्या इन्स्टिट्यूटचं म्हणजे नाईक इन्स्टिट्यूटचं समर 2024 थेरी एक्झामचं टाइम टेबल आहे, जे की मी इथे डिस्प्ले करतोय. तर तुम्ही सुद्धा तुमच्या इन्स्टिट्यूटचा जो आहे टाइम टेबल तुम्ही घेऊ शकतात. कदाचित तुमच्यापर्यंत ते अजून पोहोचलेलं नसेल. एक टेंटेटिव्ह आधी आलं होतं मागील मंथमध्ये, मार्च महिन्यामध्ये एक टेंटेटिव्ह टाइम टेबल आलं होतं, तर तुम्हाला ते मिळालं असणार आहे. पण हे जे आहे इन्स्टिट्यूटचं फायनल टाइम टेबल असणार आहे. तर हे तुम्हाला कसं मिळणार याबद्दल आपण बघू. बघा, इथे एक लिंक दिलेली आहे, तुम्ही ही लिंक वापरू शकतात. व्हिडिओला पॉज करून ही लिंक तुम्ही कॉपी पेस्ट करून तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवर जाऊ शकतात. ते नाही जमलं तर तुम्हाला मी इथून सांगतो. बघा, सेम लिंक तुम्हाला URL वर कॉपी पेस्ट करायची. ते केल्यानंतर तुम्हाला इथे काही ऑप्शन्स मिळतील. तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन जो आहे इन्स्टिट्यूटचं, म्हणजे तुमच्या कॉलेजचं टाइम टेबल जर तुम्हाला मिळवायचं तर काय करायला लागेल, तर इथं सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव जे आहे ते इथं सर्च करा. तर होऊ शकतं इथं जवळपास खूप सारे कॉलेजेस हे तुम्हाला सापडतं आणि सापडतं. तर तुमच्या आयडेंटिटी कार्डवर इन्स्टिट्यूटचा कोड नंबर दिलेला असतो, जो की 4 अंकी किंवा 3 अंकी नंबर असतो. तर तो नंबर इथे तुम्ही ऍड करायचा. पण काळजी घ्या की ते इन्स्टिट्यूट सिलेक्ट केलेलं नसलं पाहिजे. जर तुम्हाला इन्स्टिट्यूट सापडत नसेल तर तुम्ही सिलेक्ट इन्स्टिट्यूटवर क्लिक ठेवायचं आणि इन्स्टिट्यूटचा जो तुमचा नंबर आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा. आता आमचा 1990 आहे. तर अशा प्रकारे मी फक्त इथे कोड टाकलाय, कारण कॉलेजचं नाव इथे सापडत नाही कदाचित. आणि इन्स्टिट्यूट वाईज टाइम टेबलवर क्लिक करायचं. ते केल्यानंतर तुम्हाला इथे टाइम टेबल मिळून जाईल. मोबाईल मधून करत असाल प्रिंट दिस पेज म्हटल्यावर याची PDF तुमच्या मोबाईलमध्ये बाय डिफॉल्ट डाउनलोड होऊन जाईल. हे झालं पहिली महत्वाची गोष्ट.
त्याच्यानंतर एक दुसरी एक लिंक आहे ही वरची, ही तुम्हाला बॅकलॉग आणि करंटचे जे तुमचे एक्झाम आहेत थेरीच्या यासाठी तुम्हाला एकदम महत्वाची लिंक आहे. याच्यामध्ये MSBTच्या ज्या काही ओल्ड क्वेश्चन पेपर आहे, जुन्या क्वेश्चन पेपर आहे, कारण आता हा परीक्षेचा काळ आहे, वर्षभर आपण काही करतो किंवा नाही करत, त्याच्यामुळे सध्याचा जो काळ आहे तो एकदम महत्वाचा आहे. तर ही लिंक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असू द्या. ही लिंक जेव्हा तुम्ही URL वर कॉपी पेस्ट कराल त्यानंतर असा एक विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या कुठल्या वर्षांच्या क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहिजे त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. आता समजा समर 2023च्या क्वेश्चन पेपर आहे आणि इन्स्टिट्यूट पेपरचा एक कोड असतो. आता समजा कोलॉजी आहे, तर कोलॉजीचा 20-221 हा एक कोड आहे. तर इथं सबमिट करायचं, इथं लगेच PDF जनरेट होईल, ती डाउनलोड करून घ्यायची. अशा प्रकारे आपण अजून एक उदाहरण बघू. HAP समजा ह्युमन अनाटॉमी अँड फिजिओलॉजी, तर त्याचा कोड आहे 20-114. सबमिट केलं. आता अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात इथे HAP ची क्वेश्चन पेपर ओपन झाली, इथे कोलोची क्वेश्चन पेपर ओपन झाली. तर तुम्ही ही लिंक वापरून तुम्ही तुमच्या सब्जेक्टचे मोबाईलमध्ये वेगवेगळ्या नावांनी फोल्डर बनवा. समजा कोलॉजी असेल, HAP असेल, सुटिक्स असेल, SCP असेल, BCP असेल, असे फोल्डर्स बनवा आणि इथे क्लिक करून या सगळ्या सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपर त्या त्या सब्जेक्टच्या फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला तेच क्वेश्चन तुम्ही कराल आणि मोस्ट ऑफ क्वेश्चन्स हे रिपीट असतात, रिपीट केले जातात. तर त्या पद्धतीने तुम्ही ती लिंक वापरा, तिचा फायदा करून घ्या. या व्यतिरिक्त जे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत ते मी टाइम टू टाइम तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सध्या काहीच करू नका, कारण की हा जो वेळ आहे हा पेपरचा आहे, अभ्यासाचा आहे. तर आई वडिलांनी जेवढे कष्ट केलेले आहे, जेवढी मेहनत केलेली आहे, ती सर्व मार्गी लावण्याचा हा वेळ आहे. त्याच्यामुळे अभ्यासावर लक्ष द्या, फक्त अभ्यास अभ्यास अभ्यासच करा. पेपर हे काही फार जास्त काळ नाही, तुम्हाला मी टाइम टेबल दाखवू शकतो. तुम्ही बघू शकतात 3 मे पासून तुमचे पेपर सुरू होत आहेत. 3 मे पासून तुमचा शेवटचा पेपर हा 30 मे पर्यंत आहे. म्हणजे फक्त मे महिना तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. मे महिन्यामध्ये बऱ्याचशा सुट्ट्या पण आहेत, जेणेकरून तुमचा अभ्यास पण चांगला होईल. पेपरमध्ये एक एक दिवसांचे गॅप पण आहेत, त्याच्यामुळे काळजी घ्या. कारण की आता समजा हा एक पेपर आहे बघा, 17 तारखेला 17 मेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा पेपर हा 22 मेला आहे. हा फरक वेगळा आहे की त्याच्यात काय फरक आहे की बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी हा सब्जेक्ट 16 तारखेला आहे, जो की सेकंड इयरचा आहे. आणि त्याच्यानंतर जो सेकंड इयरचा पुढचा सब्जेक्ट आहे तो फार्माकोथेरापेटिक्स आहे, तो की 22 तारखेला आहे. म्हणजे मध्ये भरपूर गॅप आहे. त्या पद्धतीने या टाइम टेबलचा फायदा घ्या. ज्या पेपरमध्ये गॅप कमी आहे, एक एक दिवसाचं अंतर आहे, त्याचा अभ्यास व्यवस्थित करा, चांगला करा. आणि शेवटी एकच सांगेल की पास व्हा काही करून, कारण आता परत OTO मिळतो की नाही, खास करून फर्स्ट इयरच्या मुलांना हे सांगायचं मला. कोविडमध्ये OTO मिळायला कारण होतं, कारण की कारणच इतकं मोठं होतं की कोरोना होता. त्याच्यानंतर OTO मिळाला, त्याचं कारण असं की कोविडचा इम्पॅक्ट होता त्याच्यावर, की कोविडमुळे मुलांचे व्यवस्थित अभ्यास झाले नाही, मुलांना ऑनलाईन सवय लागली होती वगैरे. पण आता OTO मिळायला कुठलाही कारण नाहीये किंवा कुठलाही ऑप्शन तिथे शिल्लक राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे एक पण बॅकलॉग सब्जेक्ट ठेवू नका, पूर्ण सगळ्या सब्जेक्ट सोबत ऑल क्लिअर निघा. आणि येणाऱ्या प्रॅक्टिकल एक्झाम पासून ते 30 मेचा जो शेवटचा पेपर आहे SCPचा आणि PLEचा, तर या पेपर पर्यंत तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि चांगला अभ्यास करा आणि पास व्हा. कारण की एक्झिट एक्झाम तुमची वाट बघतीये. एक्झिट एक्झाम संबंधित तुम्हाला काही अपडेट हवे असतील, जे सध्या माझ्याकडे लेटेस्ट ह्या वीकमध्ये आलेले आहेत, तर ते तुम्हाला हवे असतील तर आपण जरूर त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू. तुम्ही फक्त या व्हिडिओवर कमेंट्स करा, आपण नक्की त्यावर पण एक व्हिडिओ बनवू. धन्यवाद.